की महाराष्ट्रासाठी लढणारा, महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकरी कष्टकरी या सोलापूर जिल्ह्यातले तर जवळजवळ कित्येक कारखाने हे अजितदादांनी उभे केले. जे बंद पडले होते ते कारखाने अजितदादांनी उभे केले. मग आमचा पंढरपूरचा विठ्ठल असेल, पंढरपूरचा चंद्रभागा असेल, तुमचा हिमा सहकारी साखर कारखाना असेल, तुमच्या पावकेला दिलेला अनगरचा कारखाना असेल, हे सगळे जी देण होती ही अजितदादाची देण होती. आणि अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी हे सगळं उभं केलं. म्हणून मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो की दादाच्या डेड बॉडी पशी ज्यावेळेला त्यांची ओळख पटली त्यावेळेला त्यांचं घड्याळ हे याच्यावरनं पटली. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की अजितदादाच्या हातातलं असणारं घड्याळ हे कोरोनमध्ये अजिबात खाली पडता कामा नये. हे सर्व माझ्या सहकार्यांनी शेतकऱ्यांनी याची विनंती मी करतो की दादाचं घड्याळ खाली पडू देऊ नका. कोरोना गावामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांची शोकसभा होत असताना माझं मन हे अत्यंत जड आणि दुःखी झालं. मला आमदार होऊन फक्त 14 महिने झाले आणि या 14 महिन्यामध्ये दादांची आणि माझी 4 वेळेला भेट झाली. पहिली भेट झाली तर नुकताच मी आमदार झालो आणि आमदार होऊन साधारणतः 1 महिना झाला होता. मंत्रालयाच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेलमध्ये दादांचे एक मित्र आहेत निसार खत्री आणि मी आणि दादा असं 30-35 मिनिटाची माझी ती एका खोलीमधली भेट. आम्ही चाय घेतला, दादानी चाय बिस्किट घेतलं, काही चर्चा करायची चर्चा केली आणि उमेश दादानी मला एक सल्ला दिला की राजू, तुझं वजन फार वाढले आणि हा धोका आहे. तू तुझं वजन कमी कर, नाहीतर तुझं काही खरं नाही. असं अजितदादांनी सल्ला दिला. काही काळानंतर मी तो मनावर घेतला आणि मी बॅरेटिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. पुण्याला रुबी हॉस्पिटलमध्ये मी बॅरेटिक सर्जरी केली आणि 36 किलो वजन माझं कमी झालं. ज्यावेळी पूर आला, पुराच्या परिस्थितीमध्ये दादांच्या गावापासून तर नरखेडच्या पुढं जाधववाडी, त्या जाधववाडीपासून ते आमचे मित्र वैभव जे आता बातमी आमची शूट करतायत, यांच्या गावापर्यंत पूर्ण पूर परिस्थितीची पाहणी करत होतो. शेतकऱ्यांच्या शेतात जात होतो, बांधावर जात होतो. दादा माझ्या बरोबर होते, उमेश दादा. आणि 30-40 गावाला भेटी दिल्यानंतर भयानक असा पूर, 100 वर्षात कधी असा पूर आला नव्हता. अशा पद्धतीचा तो पूर आणि पुरामध्ये गावाच्या गावं भेटली होती. अजितदादांचा दौरा लागला.
आणि लांबोटीला अजितदादा आले. अजितदादाने तालुक्याचा आमदार म्हणून माझ्याशी चर्चा केली, प्रशासनाला सूचना केल्या. ऍडिशनल कलेक्टर होते, डेप्युटी कलेक्टर होते, तहसीलदार होते, बीडीओ होते, सर्व अधिकारी होते प्रशासनात. आणि दादानी सांगितलं की सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे. तुम्ही पंचनामे करा, मी ताबडतोब नुकसान भरपाई पाठवतो. आणि दादा मराठवाड्याच्या तिकडे तुळजापूर त्या दौऱ्याला निघाले. जाताना मला आणि उमेश दादाला गाडीत घेतलं आणि मग त्या 30-35 मिनिटाच्या चर्चेमध्ये पूर्ण तालुक्याचं नुकसान कशा पद्धतीचं झालंय हे सगळं दादानी जाणून घेतलं. शेतकऱ्यांबद्दल कळवळा असणारा हा नेता, जनावरं किती गेलेत, शेतकऱ्यांची पिकं काय काय गेलेत या संदर्भामध्ये त्या तुळजापूरच्या अलीकडच्या टोल नाक्यापर्यंत जवळजवळ राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी एक आमदार आणि उमेशदादा जिल्हाध्यक्ष म्हणून या मोहोळ तालुक्याची व्यथा सांगत होतो. तर तुळजापूरच्या टोल नाक्याला दादांना आम्ही निरोप दिला. दादा पुढच्या दौऱ्याला निघाले. दादा म्हणला आम्ही इथून माघारी निघतो. आणि तिथून आम्ही परत आलो. आपण बांधवांनो पूर परिस्थिती पाहिली. आम्ही शेतकऱ्यांना तन मन धनानं कुठंच आम्ही कमी पडलो ना, अशा पद्धतीची मदत करत होतो. माझा परिवार स्वतः उतरला होता. या गावातल्या 10-12 गावामध्ये माझी पत्नी सगळ्या गावामध्ये फिरत होती, सगळ्यांना मदत करत होती. जेवणाची मदत असेल, फळाची मदत असेल. आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं नाही. सरकारनं 5 मंडळ, सरकारनं ज्यावेळेला सोलापूर जिल्ह्याची यादी जाहीर केली त्याच्यावेळी मोहोळ तालुक्यातल्या 9 मंडळापैकी 5 मंडळं मंजूर झाली आणि 4 मंडळं मंजूर झाली नाहीत. मी आणि उमेश दादा त्या 4 मंडळाचा दौरा काढला. 4ही मंडळाच्या गावांना भेटी दिल्या, तिथल्या पिकांना भेटी दिल्या, तिथल्या बांधावर गेलो, तिथल्या सगळ्या भागाला भेटी दिल्या. आणि गुडघ्या इतक्या चिखल्यातून हा आपला शेतकरी सावरणार नाही. आता जर शेतकऱ्याला आपण सांभाळलं नाही तोपर्यंत दादा आपल्यावर टीका चालू झालेली होती. 5च मंडळाला निधी मिळाला आणि 4 मंडळाला कधी मिळणार, शेतकऱ्याच्या बांधावर कधी न येणारे आपल्यावर टीका करत होते. शेतकऱ्यांना कुठं 2 टायमाचं जेवण देण्याची दानत नसणारे आपल्यावर टीका करत होते. स्वतःचा कारखाना असताना छटाकभर साखर माझ्या शेतकऱ्याला द्यावी अशी भावना त्यांची झाली नाही, ते आमच्यावर टीका करत होते. आणि आम्ही या 40 गावाचा 50 गावाचा दौरा करून ताबडतोब मी आणि उमेश दादा रात्री मुंबईला निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री अतिथीगृहात अजितदादांची भेट घेतली आणि दादांना सांगितले की दादा, आपण ज्या वेळेला मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आला होता, लांबोटीच्या ठिकाणी आपण दौरा केला, त्यावेळेला सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे अशा सूचना आपण केल्या. परंतु आपण सूचना करून सुद्धा मी जिल्ह्याच्या कलेक्टर साहेबांना फोन केला तर त्यांनी सांगितलं की पूरग्रस्त म्हणून 5च मंडळाला निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. ते बाकीची 4 मंडळं त्या निकषामध्ये बसत नाही. अजितदादांना सांगितलं पूर परिस्थितीमध्ये जरी 5 मंडळं बसली असली तरी 4 मंडळे जी आहेत त्या 4 मंडळाचा दौरा मी आणि उमेश दादांनी केलेला आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळजवळ गुडघ्या इतकं पाणी आहे. जे होतं ते सारं पीक गेलेलं आहे. मका गेलेला आहे, तुमचे हरभरा गेलेला आहे, सोयाबीन गेलेलं आहे, ऊस गेलेला आहे, द्राक्षे गेलेले आहे, डाळिंब गेलेली आहे. शेतकऱ्याचं होतं नव्हतं ते सगळं गेलेलं आहे. आणि दादा, आता जर हा शेतकरी आपण सावरला नाही तो शेतकरी किमान 2-4 वर्ष उभा राहू शकणार नाही. शेतकरी आमचा पूर्ण त्या 4 मंडळामधला पूर्ण मेलेला शेतकरी आहे म्हणलं. पावसानं त्याला मारलेलं आहे म्हणलं आणि आता शासन त्याला मारतंय म्हणलं. आणि मायबाप सरकार म्हणून दादा आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण सूचना केल्याप्रमाणे सरसकट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजेत. अजितदादाने ताबडतोब जिल्ह्याचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना फोन केला
आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की पूरग्रस्ताच्या निकषामध्ये दादा ही मंडळं बसत नाहीत, त्याच्यासाठी राज्याच्या कॅबिनेटमध्ये आपल्याला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यावेळेला ही 4 मंडळं मंजूर होतील. आणि मग अजितदादांनी कलेक्टर साहेबांना सांगितलं की 4-4 लाख लोक आमदाराला निवडून देत आहेत, 4-4 लाख लोक आमदाराला निवडून देत आहेत. तो आमदार राजू खरे माझ्या समोर आलेला आहे, तो काय खोटं बोलतोय काय? जर पाणी होतं तर तुम्ही का नाही ती मंडळ मंजूर केली? जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर ना दादाने फोन ठेवला आणि फोन ठेवल्या अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या की आमदाराने तुम्ही 2 जण ताबडतोब त्या 40-50 गावाचा दौरा करा. मी म्हणालो दादा आता दौरा करायला वेळ नाही, आम्ही दौरा ऑलरेडी करून आलेला आहे. आता कलेक्टर बरोबर तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर हे सगळे अधिकारी येतील आणि यामध्ये वेळ मारून नेतील. तर दादा तुम्ही निर्णय घ्या की तुम्ही ताबडतोब ही 4 मंडळं, त्याच्यामध्ये वाघोली, ज्याच्यामध्ये आपलं कुर्ले येते, वाघोली तुमचा पूर्ण जिल्हा परिषदेचा गट येतोय, सगळी गावं माझी त्या वाघोली. मग वाघोली मंडळ, वाघोली पासून चालू झालेला माझा दौरा दादांना घेऊन शेवटच्या गावापर्यंत पोहोचला, घोडेश्वरला, बेगमपूर पर्यंत आम्ही पोहोचलो. नंतर ना बाकीची सगळी मंडळ, मग वाघोलीचं मंडळ, सिकंदर टाकळी मंडळ, पिनोर मंडळ आणि आष्टी मंडळ, आणि ही मंडळ त्याच दिवशी दादांना विनंती केली. मी पत्रकारांसमोर सांगतो दादा, अजितदादांना आम्ही स्वतःसाठी कधी काय मागितलं नाही. या 14 महिन्यामध्ये आमदार झाल्यानंतर ना पहिली मागणी दादाकडे माझी कुठली होती की माझ्या या 50-60 गावातल्या शेतकऱ्यांना निधी मिळाला पाहिजे. दादांनी ताबडतोब निर्णय घेतला. मला म्हणले राजू आता कॅबिनेट दुपारी 3:30 वाजता आहे, या कॅबिनेटमध्ये मी दिलेलं पत्र जे होतं ते पत्र दादाने त्यांच्या पीए कडे दिलं आणि त्या पीएना सांगितलं की कॅबिनेट जी नोट आहे त्या नोटवरती हे पत्र ठेव, म्हणजे मला कॅबिनेटमध्ये हे मंजूर करून घेता येतंय. आणि बांधवांनो तुम्हाला सांगू शकतो या कुरोल भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना की अजितदादांनी त्या कॅबिनेटमध्ये त्याच दिवशी आम्ही सकाळी 8:30ला भेटलो, दुपारी 3ला कॅबिनेट झाली आणि 5 वाजता टीव्ही वरती बातमी झळकायला चालू झाली की मोहोळ तालुक्यातली 4च्या 4 मंडळ ही आपली याच्यामध्ये मंजूर केली, अतिवृष्टी म्हणून दादांनी ती मंजूर केली. आणि नंतर न त्या 50 गावांना शासनाचा निधी मंजूर झाला. एक गावाला 10 कोटी रुपये, काय गावाला 5 कोटी, कुणाला 7 कोटी, कुणाला 10 कोटी रुपयाचा निधी हा अजितदादामुळं आज आपल्या गावात 3 कोटी आहेत. हा याचा उमेदवार जे आहेत आता उभारलेले त्यांच्या गावामध्ये इनकीमध्ये 3 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला. त्याच्या स्वतःच्या गावात एवढं नुकसान झालेलं असताना बघायला सुद्धा गेला नाही साथ. बघा आता तुमचे दादा काय म्हणते ऐका, आता का नाही भाषेने आता काय झालंय, अजित दादा हे आमचं जे छत्र होत ते हरपलेलं आहे आणि आम्ही आमची मर्यादा सोडून आता टीका करणार नाही, कारण दुःखाचा डोंगर आपल्या बरोबर आहे. फक्त मी कुरुलच्या जनतेला, या गटातील जनतेला, मी तालुक्याचा आमदार म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो की कधी न घडणारी घटना ही महाराष्ट्रामध्ये घडली. अजितदादासारखं एक कणखर नेतृत्व, असा भीषण त्यांचा ऍक्सिडेंट झाला, विमान अपघात झाला, त्यावेळेला मी 2 दिवस दादांनी तिथं झाल्या आम्ही बारामतीत 2 दिवस होतो. परंतु जी माहिती पोलीस प्रशासनाकडून आली त्याच्यामध्ये अजितदादांबरोबर जे पायलट आणि जे सगळे लोक होती त्याच्यामध्ये 6 लोक होती आणि 6 लोकांची ओळख पटवणं हे जिकारीचं काम त्यावेळेला पोलीस प्रशासनासमोर आलं. त्यावेळी दादांची बॉडी कशावरनं ओळखली तर दादाच्या हातात असणाऱ्या घड्याळावरून ओळखली. म्हणून मी मोहोळ तालुक्यातील या आपल्या कुरुल गटातील पूर्ण जनतेला आवाहन करतो की शेतकऱ्यांसाठी पवार घराण्यानं खूप मोठं काम केलं. सहकार क्षेत्रामध्ये आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रात बघताय, उभी कारखानदारी उभी करण्याचं काम हे पवार साहेबांनी केलं, अजितदादांनी केलं. तुमच्या पाहुण्याला सुद्धा अनगरला कारखाना अजितदादांनी दिला.
तुमच्या पाहुण्याला तिथं दारूचा कारखाना नक्षत्र अजितदादांनीच दिलं. तुमच्या पाहुण्याला शाळा कॉलेज महाविद्यालय 100 कोटीचा बंगला अजितदादांनीच दिला. नंतर सोलापूरला 5 स्टार हॉटेल अजितदादाच्या पुण्यानेच मिळालं. आणि अशी माणसं, नतद्रष्ट माणसं आज अजितदादाचं घड्याळ संपावं ह्या हेतूनं या तालुक्यामध्ये फिरतायत. परंतु ही तालुका दादा पुरोगामी विचाराचा तालुका आहे. पवार साहेबांवरती अजितदादांवरती प्रेम करणारा तालुका आहे. हा तालुका कधीही या लोकांना स्थरा देणार नाही, मला पूर्ण खात्री आहे. परंतु कुरुलच्या जनतेला मी आव्हान करतो, कुरुल सहित कुरुल गटासहित मोहोळ तालुक्यातल्या जिथं जिथं आमची तुतारी, आमची पवार साहेबाची काँग्रेस, अजितदादाची काँग्रेस आणि शिंदे साहेबाची शिवसेना अशी 3 पक्षाची आमची युती आहे. जवळजवळ जिल्हा परिषदेचे 6 आणि पंचायत समितीच्या 12 गणातून सगळीकडे उमेदवार उभारलेले आहेत. परंतु कुरुल जिल्हा परिषदेची निवडणूक ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. मी कुरुलकरांना आव्हान करतो, मला आमदार होऊन फक्त आता 14 महिने झालेले आहेत, अजून 4 वर्ष माझी बाकी आहेत. त्याच्यामुळं मी विकासाच्या बाबतीमध्ये कुठंही या आपल्या तालुक्यासाठी कमी पडणार नाही. परंतु अजितदादा ज्या वेळेला विमान अपघात झाला आणि विमान अपघात इतका भीषण होता की महाराष्ट्रासाठी प्रचंड काम करणारा माणूस, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी काम करणारा माणूस इतका भयानक पद्धतीचा आघात झाला पवार परिवारावरती की महाराष्ट्राचा लाडका दादा आपल्याला सोडून गेला. आणि त्यांची मृत्यूची ओळख म्हणजे काळ बी किती भयानक होता बघा, की त्यांची मृत्यूची ओळख ही त्यांच्या हातातल्या घड्याळावरनं झाली. दादा कसे ओळखायचे म्हणून सगळी यंत्रणा ज्यावेळेला लागली कामाला, त्यावेळी 6 डेड बॉडीमध्ये दादांच्या हातात एक मोठं घड्याळ होतं आणि त्या घड्याळावरनं दादांची ओळख झाली. म्हणून मी आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की महाराष्ट्रासाठी लढणारा, महाराष्ट्रातल्या गोर गरीब शेतकरी, कष्टकरी, या सोलापूर जिल्ह्यातले तर जवळजवळ कित्येक कारखाने हे अजितदादांनी उभे केले. जे बंद पडले होते तेही कारखाने अजितदादांनी उभे केले. मग आमचा पंढरपूरचा विठ्ठल असेल, पंढरपूरचा चंद्रभागा असेल, तुमचा भीमा सहकारी साखर कारखाना असेल, तुमच्या भावकेला दिलेला अनगरचा कारखाना असेल, हे सगळे जी देण होती ही अजितदादाची देण होती. आणि अजितदादांनी शेतकऱ्यांसाठी हे सगळं उभं केलं. म्हणून मी आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती करतो की दादाच्या डेड बॉडी पशी ज्यावेळेला त्यांची ओळख पटली त्यावेळेला त्यांचं घड्याळ हे याच्यावरनं पटली. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की अजितदादाच्या हातातलं असणारं घड्याळ हे कुरुलमध्ये अजिबात खाली पडता कामा नये. हे सर्व माझ्या सहकार्यांनी, शेतकऱ्यांनी याची विनंती मी करतो की दादाचं घड्याळ खाली पडू देऊ नका. येत्या 7 तारखेला उद्या कुरुल गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उमेश दादा हे निवडणूक लढवत आहेत. दुसरे आमचे पंचायत समितीच्या गणातून माळी निवडणूक लढवत आहेत आणि आमच्या घोडेश्वर गटातून केशव पाटील निवडणूक लढवत आहे. या 3 ठिकाणी अजितदादाचं घड्याळ आहे आणि अजितदादाच्या घड्याळावरती 3 ठिकाणी आपलं बटन दाबून अजितदादांना मोठ्या प्रमाणामध्ये आपण श्रद्धांजली व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद.